नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. महालक्ष्म्या वगैरे झालेल्या आहेत. आता आपण परत एकदा आपल्या शिवणकामाला सुरुवात करणार आहोत. महालक्ष्म्याची 3-4 दिवस मी सुट्टी घेतली होती, त्यामुळे ब्लाऊज संबंधी कुठलाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आला नाही. तर आज आपण करणार आहोत 40 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 40 साईजचा कटोरी ब्लाऊजचा आपण पेपर कटिंग या ठिकाणी करणार आहोत. आपण हा पेपर घेतलेला आहे. आता आपण आपल्या ब्लाऊजची जी मापे आहेत, मापाच्या ब्लाऊजची ती आपण पेपरवरती टाकायला सुरुवात करूया. 40 साईजचा ब्लाऊज आहे हा, ज्याची उंची आहे 14.25 इंच. तर आपण 15.25 इंच उंची घेणार आहोत, म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायची आहे आपल्याला उंची. या ठिकाणी आपण 15.25 इंच उंची घेतलेली आहे. आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंच. 40 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे, ज्याचं आपण पेपर कटिंग करत आहोत. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. हे आपण समोरच्या भागाचं पेपर कटिंग करत आहोत. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची. त्याच्यात समोर आपल्याला 3 इंचावर शोल्डर घ्यायचा आहे. ह्या ब्लाऊजचा तयार शोल्डर 2.5 इंचाचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, म्हणजे आपल्याला 3 इंच या ठिकाणी शोल्डर घ्यायचे. शोल्डर झाल्याच्या नंतर लगेचच खाली आपण मोंढा टाकणार आहोत. आपला मोंढा आहे 6 इंचाचा. ज्या ठिकाणी आपलं शोल्डर संपते त्याच ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला मोंढा टाकायचा असतो. तर आता आपण लगेचच मोंढा टाकून घेऊया. आपण आता या ठिकाणी मोंढा टाकूया. आपला मोंढा आहे 6 इंच. 6 इंचावर आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे. 40 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण समोरच्या भागाचं आज करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करायला जर अवघड जात असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही लगेचच कटिंग करायला घेऊ शकता. मोंढा टाकलेला आहे. आता आपण समोरचा गळा टाकूया. समोरचा गळा आहे 5.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून 6 इंच या ठिकाणी होतं. आपण 6 इंचावर गळ्याची उंची टाकूया. गळा रुंदी 2.5 इंच टाकायची. 2.5 इंच गळा रुंदी टाकून आपण दोन्हीचं ड्रॉप तयार करून घेऊया. चौकोनी ड्रॉप आपण तयार करून घ्यायचा आणि नंतर गळ्याला आकार द्यायचा. आपण गळ्याचा ड्रॉप तयार करून घेतलेला आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. गोल आकार आहे समोरच्या गळ्याचा. अशा पद्धतीने अर्धा इंचावरून आपल्याला आकार द्यायचा. आपण गोल आकार दिलेला आहे गळ्याला. आता आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण रुंदी जी आहे ती मोंढ्यापासून टाकूया. आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. 40 साईजचा ब्लाऊज आहे, ज्याची रुंदी आहे 10 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, जे की सर्व मिळून 11.5 झालेला आहे. आता आपण समोरच्या मोंढ्याला आकार देऊया 1 इंचावर. अशा पद्धतीने आपण समोरच्या मोंढ्याला आकार देऊन घेऊया. समोरच्या मोंढ्याला आणि गळ्याला आपण आकार दिलेला आहे. आता आपण खालच्या साईडला ब्लाऊजची पूर्ण रुंदी टाकून क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया. पूर्ण रुंदी टाकायची 10 + 1.5 इंच आणि एक व्यवस्थित ड्रॉप तयार करून घ्यायचा. आता आपण आपल्या क्रॉसपट्टीचं माप टाकूया. आपली तयार क्रॉसपट्टी आहे 3 इंचाची. तर आपण या ठिकाणी आधी 3 इंच घेऊया आणि अर्धा इंच वरती आकार देण्यासाठी, जेणे दोन्ही मिळून 3.5 इंच होतं. आता खालच्या साईडला आपण 2.5 इंच एवढं माप टाकणार आहोत क्रॉसपट्टीचं कमरेच्या साईडला. आता आपण हे 2.5 इंच आणि जे 3 इंच टाकलेलं आहे त्या दोन्हीला आपण जोडून घेऊया. दोन्ही जोडून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. 3 इंचाला आपण जोडला, तर आपण अर्धा इंच जो एक्स्ट्रा ठेवलेला होता त्याला आपण आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला लगेचच कटोरीचं माप टाकायचं आहे. तर आता महत्त्वाचा भाग म्हणजे आपली मापाच्या ब्लाऊजची तयार कटोरी आहे 6 इंचाची, पण आपल्याला पेपरवरती 5 इंचाची कटोरी टाकायची असते. मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच, मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच आपण अंतर घेतलेलं आहे आणि नंतर गळ्यावर टेप ठेवायचा आणि आहे तसाच थोडासा फिरवायचा
आणि कटोरीचा आकार करून घ्यायचा. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने सेम करायचे आणि हे तिन्ही पण पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. पेपरवरती आपण फक्त 5 इंचाचीच कटोरी तयार करत असतो. बाकीची सगळी कटोरी आपल्याला नंतर कापडावरती वाढवायची असते. ती कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला समोर दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कटिंगच करणार आहोत समोरच्या भागाचं. तर आता आपण क्रॉसपट्टी, कटोरी आणि आपला साईडचा भाग जे सर्व भाग आहेत ते कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण क्रॉसपट्टी कटिंग केली. एक्स्ट्राचा भाग आपण कट करून टाकायचा. आता आपण कटोरीचं कटिंग करणार आहोत. गळ्याचा भाग कट करून टाकायचा आणि नंतर कटोरी कटिंग करायची. गळ्याचा भाग आपण कट केलेला आहे. आता आपण कटोरी आणि साईडचा भाग दोन्ही पण कट करूया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाग जसं मार्किंग केलेले आहे तशाच पद्धतीचे कट करून घ्यायचे. पुन्हा एकदा सांगते, 40 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे हे समोरच्या भागाचं. जर तुम्हाला पेपर कटिंग जमत नसेल 40 साईजच्या ब्लाऊजचं तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून कटिंग करू शकता, तेही लगेचच वेळ न घालवता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अशा पद्धतीने आपलं 40 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग समोरच्या भागाचं कंप्लीट झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ चॅनलवरती येणार आहेत, तर त्यामुळे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि काही जर समजलं नसेल तर ते मला कमेंट करून विचारायचंही. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. मस्त कटिंग करा आणि मस्त ब्लाऊज शिवा आणि मला कमेंट करून सांगा जर काही चुकत असेल तर. धन्यवाद.